तिकडे पुण्यामध्ये आता भारतीय जनता पक्षाने शिवसेनेमधील संघर्ष वाढलेला आहे। उद्या मुंबईत शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठकीची शक्यता आहे। पुण्याचा वाद उद्या मिटवला जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। शिवसेना 25 ते 30 जागांवर ठाम आहे। निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रेहाना गफूर यांनी ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला। रेहाना गफूर या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत। त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे। जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकाच दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले। शेवटच्या 2 दिवसात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपच्या वतीनं दाखल झालेले आहेत। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी आज जळगाव शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 आदर्श नगर, गणपतीनगर, रायसुनगर नगर या भागातून उमेदवारी अर्ज शिवसेना शिंदे गट पक्षाकडनं दाखल केलेला आहे। मला 100% विश्वास आहे की मला उमेदवारी ही मिळणारच। आज मी 12 या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचे मंत्री महोदय, मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ आहेत यांच्या सूचनेनुसार आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेना युती संदर्भात दादा भुसेंनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं। राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे। वरिष्ठांकडे नाशिकमध्ये 45 जागांची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। युतीचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे। वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे आम्ही मार्ग युती कोणासोबत होणार आहे? भाजप सोबत होणार आहे की राष्ट्रवादी सोबत होणार आहे? आताच्या घडीला तर महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्षांचे लोक आहोत। निश्चितपणे यापूर्वी भारतीय जनता पक्षाची चर्चा करीत असताना आम्ही 50 जागांची मागणी केली होती आणि शेवटी आम्ही 45 जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवार कमबॅक करणार का? काय आहेत राष्ट्रवादीच्या राजकारणाची गणितं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नेमके काय बदल घडतील? दरम्यान पिंपरी चिंचवडमधील राजकीय घडामोडींच्या संदर्भात स्थानिक पत्रकारांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहरामधील पत्रकार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। मुळात अजितदादाचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तो महापालिकेत जवळपास 15 वर्ष सत्तेत होता। 15 वर्ष या सत्तेमध्ये असताना हे सगळे शिलेदार पहिल्या फळीतले शिलेदार होते शहरातले स्थानिक पातळीवरचे। जर या महापालिकेच्या अनुषंगाने लोकांनी ही निवडणूक जर हातात घेतली आणि ह्या जे बेडूक उड्या मारणारी लोक आहेत ही भाजपमध्ये गेलेली सगळी जे राष्ट्रवादीतून इकडे गेलेले पायनवेळी, तर ह्या लोकांनी जर ठरवलं तर ही लोक पराभव 100% यांचा पराभव होऊ शकतो। जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्ताच्या घडीला असं आहे की भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे 3 पक्ष एकत्रित लढण्याच्या मनस्थितीत आहेत आणि राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी गट आणि त्याच्यासोबत आणखी कोणी इतर पक्ष येत असतील तर त्यांना सोबत घेऊन लढण्याच्या स्थितीत आहेत। आणि जर असं राहिलं तर एकाच एक अशा पद्धतीने निवडणूक होऊ शकेल, परंतु दोन्ही बाजूला त्यांना बंडखोरी कशी टाळता येईल याचा प्रयत्न करावा लागेल। जसं विकासने सांगितलं तसं अनेक प्रवेश दोन्ही पक्षामध्ये झालेले आहेत आणि प्रवेश झाले म्हटलं तर एकाला तिकीट तर दुसऱ्यावरती नक्कीच त्याला बाजूला ठेवावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे बंडखोरीचा सुद्धा धोका या दोघांसमोर आहे। आता हे सगळं बघता इथं स्थानिक पातळीवर अजित पवारांना जर जाणार आहे, पण अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी तर भ्रष्टाचाराचा मुद्दा आणला तर त्यातलेही ते सामील आहेत। त्यामुळे अजित पवार गट या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कितपत बोलेल भाजपच्या विरोधात ही शंका आहे। युती होईल असा तरी आतापर्यंतचा अंदाज आहे आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावर लढतील। सद्यस्थितीत तरी अजित पवारांच्या भेटीगाठी होण्याची सत्ता, भाजप तरी सत्तेत आता तरी, पण दोन राष्ट्रवादी एकत्र आली तर चित्र पलटू शकतं। अनेक असे लोक आहेत ज्यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये टेंडर आहेत। ते टेंडर जर वाचवायचे असतील, त्या टेंडरमध्ये जर कुठला अडथळा येऊ द्यायचा नसेल तर आपण डोळ्यावरती यायला नको या भावनेने फक्त शांत बसलं जातं। पण या सगळ्या याच्यामध्ये तोटा होतोय तो अजित पवारांचा।
आजच्या घडीला जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने इथले स्थानिक मुद्दे कॅच करायला सुरुवात केली तर मला वाटतं ही निवडणूक भाजपला थोडीशी अवघड जाईल. सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.